सर्वदा. अरे नमस्कार मंडळी, मी शिवानी आणि आजचा आपला जो ब्लॉग असणार आहे तो खूप जास्त स्पेशल असणार आहे. कारण आम्ही आज निघालो आहोत 6 जूनच्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी. तर आता आम्ही रायगडावर जायला निघालो. हा पहिला स्टॉप आहे जिथे थांबलेलो आहे. जवळपास मुळशी गावाची एंट्री लागली आहे आणि थोडीफार पेट पूजा करायला इथे थांबतो. ब्रेक घेतला शॉर्ट, बघूया काय भेटतं मिळतं. खाण्यासाठी. लेट्स सी. खूप गर्दी पण आहे, गाड्यांनी पण थांबले आहेत रस्त्यावर थोडं नाश्ता पाणी करण्यासाठी. कारण एकदा गडावर गेल्यानंतर आपल्याला तिथे खाण्याचं सांगता नाही येणार, म्हणजे काय भेटेन काय नाही. पहिलेच खाऊन गेलेलं बरं. ब्रेकफास्ट झाला तर Let's go. पुढच्या कामांना एनर्जी राहील. चलो देखते काय घ्यायचं यार. हे बघा मिसळ पाव आहे, वडापाव, मॅगी. मी मॅगी घेते. मॅगी मग मी एक मिसळ घेते. एक काम करू, एक मिसळ, एक वडापाव आणि एक मॅगी. हा चालेल. एक मिसळ मागवली होती, मिसळ तर संपत आली आहे आणि आता मॅगी गरमागरम, वडापाव खतम. चलो जय शिवराय. प्रवासात जाताना प्रत्येकाला आपल्याला उलट्यांचा त्रास होतो, याचा त्रास होतो. बट आमच्यासोबत आज असा एक मेंबर आहे, त्याने उलटीच्या त्रासवर एक नवीन रामबाण उपाय शोधलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. ये है मेंटोस की जिंदगी. या मुलीला मेंटोस खाऊन उलट्या होणं बंद होतं. म्हणजे जगात पहिल्यांदाच असं ऐकलंय की मेंटोसचा वापर उलटी युनिक आहे. 2 तासाचा प्रवास झालाय आणि ऑलरेडी का संपत पण आलाय. या ठिकाणापासून अगदी 30 किलोमीटरवर किल्ले रायगड. आतापर्यंत मेंटोसने जवळजवळ इथपर्यंत साथ दिली आहे आणि आता अर्धा तासाचा रस्ता राहिलाय, तेव्हा मेंटोसने साथ सोडली आहे आणि खाल्लेलं मिसळ वडापाव सगळं बाहेर निघतंय आता. आणि आपण इथे पोहोचलोय रायगडाच्या पायथ्याशी, 5-8 गावापाशी. आणि ही आहे पार्किंगची व्यवस्था सध्याच. आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. जवळ म्हणजे 5-8 गावात आलोय, जिथून 5 किलोमीटरवर रायगड आहे. बट राज्याभिषेकानिमित्त खूप गर्दी असते, तर ते कुणालाच गाडी 2 व्हीलर जाऊ देत नाही. तर त्यांनी खाली इथे अशी 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची व्यवस्था केली आणि तिथून पुढे मग तुम्हाला ST महामंडळाच्या बसेस, म्हणजे आता सोहळ्यापुरतं म्हणजे ST महामंडळाच्या बसेसने जाता येतं. तर चला आता आपण आपली बस शोधूया. अजून एक ब्लॉगर मित्र मला भेटला, शेड गेला. तर ST बसेस आपल्याला इथपर्यंत येऊन थांबवता, हॉटेल देशमुख पर्यंत. आणि इथून पुढे सगळा सफर पायी पायी. तर इथून आमच्या ट्रेकची सुरुवात होणार आहे आणि सगळं सामान घेऊन आम्ही निघतोय. आम्ही हा शॉर्टकट चूज केलाय. बघूयात किती लवकर पोहोचतो आता. अरे पण बसू नका तुम्ही, असे बसून बसून चालले तर कसं होईल. हा पण थोडा पॉज नाही घेतला तर काय गोळ्याने करतात. चढू नाही शकत आहे, हाताचा सपोर्ट घ्यावा लागतोय. दगडां थ्रू अवस्था. जमिनीला आकाशाची साथ आहे, मोडेल पण वाकरणे अशी मराठ्यांची जात आहे. चल. इथं आम्ही शॉर्टकटला एका दुकानाजवळ येऊन पोहोचलोय, पण इथे खूप लोक थकले म्हणून थांबले. तर आता इथून पुढे 2 तासाचा ट्रेक आहे अजून. हा चित्त दरवाजा जेव्हा आपण शॉर्टकटने येऊन पोहोचतो तेव्हा, पण ह्या दरवाजाने उतरण्यासाठी आहे आणि चढायचं असेल तर नाणे दरवाजाला जायचंय. इथे आम्ही एंट्री केल्या गेल्या जिथे फ्रीमध्ये पाण्याची बॉटल वाटप होत आहे, तसं गडावर ठिकठिकाणी आपल्याला पाण्याच्या बॉटल्स भेटणार आहे. एक बॉटल तर मी इथून घेतली आहे.
चला आता इथे नाणे दरवाजा आहे, इथून वरती चढायला सुरुवात करतोय. चला थँक्यू. गडावर चढताना हा रानमेवा खात जाण्याची मजाच वेगळी. एवढ्या उन्हात इतके गोड मस्त करवंद भेटले, ते पण अगदी 20 रुपयामध्ये. आणि आत्ताच सुरुवात आहे आणि वरती सळपतं ऊन, तर पावसाची शक्यता 0 आहे. आणि आमच्यामध्ये सगळ्यात जास्त ओझं घेऊन जाणारा माणूस, सगळं काही ओझं घेऊन जाईल. समोरच एक त्या ग्रीन पातळामधल्या आजी दिसत आहेत, त्यांचं वय जवळजवळ 60-75 असेल. या वयात सुद्धा त्या वरती चढताय म्हणजे खरंच विशेष आहे. पायात सॉक्स घाल. ही गडावर जायला इतकी गर्दी दिसते. ही प्रत्येक शिवभक्ताची शिवरायांसाठी असलेली ओढ आहे की कुठलं आमंत्रण नसताना एवढा सगळा टाइम काढून एवढं जोमाने सगळे वरती चाललंय. नाणे दरवाजापासून वरती आल्यावर इथे मागे चुने मळण्याचा घाण्या जो आता परत त्याचं नवीन पुनर्बांधणी झाली आहे. म्हणजे तर त्याचं असं आहे की जनावरं त्याला बांधलेले राहायचे आणि बांधलेले जसे ते गोल फिरताय तसं प्रेस द ब्युटी. खरंच तिचे शेंग छान. हा नाणे दरवाजा खालून चढत आल्यावर हा मेन नाणे दरवाजा आणि हा नाणे दरवाजाचा बुरुज. इथे पहारेकरी असायचे. इथून खरं आपले हनुमानांचं दर्शन घेऊन चढायला खरी सुरुवात होते. आता आपल्या पुढे 2 रस्ते, एक सरळ वाट जी समोर दिसते, अरे त्यांचीच वाट लागली आहे, गोल फिरून अशी इकडे. ही एक शॉर्टकट रस्ता. कुठे जायचं? तर आम्ही निवडला आता हा मार्ग. चलो चलो. आता आम्ही ज्या रस्त्याने आलोय तिथून खाली गडाचे जे सेवक आहे त्यांनी यायला थांबवलंय, कारण तिथून थोडासा रिस्की, म्हणजे बराच रिस्की रस्ता आहे. एक जण खाली गेलं तर त्याच्या बरोबरीने सगळे जातील. म्हणून इथे हे जे खाली दिसत आहे त्यांनी शिस्तीत जो योग्य मार्ग आहे त्यांनी यायला लावलाय. तर आता आम्ही हा पुढचा शॉर्टकट नाही घेणार आहे, जो योग्य रस्ता आहे त्याच रस्त्याने जाणार आहे. म्हणजे कसं आहे, कुठल्याही रिसॉर्टमध्ये जाऊन तिथे चिल करत बसण्यापेक्षा इथे येऊन आनंद घेणं म्हणजे एक स्वर्गापेक्षा कमी सुख नाहीये. खूप जास्त मनाला सुखद अनुभव देणारा हा प्रवास आहे. इकडे जायचं खरं. आता परत डिबेट, एक तर पाऊल वाटे नाही तर असं कुठून जायचं. ते जाम थाकतं यार, चला पुढून. मी पण शॉर्टकट. खूप लांब आहे आणि तो तिकडे जातोय. रायगड हा जो किल्ला आहे याचं सुरुवातीचं नाव रायरी होतं, पण नंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा या किल्ल्याचं नाव चेंज करून रायगड असं ठेवलं आणि बाकीचे जे किल्ले ते सगळे सह्याद्रीच्या पर्वत रांगांना लगत आहेत. पण हाच एक किल्ला आहे, हा एकमेव आहे की जो सह्याद्री पर्वत रांगांना लागू होत नाही. म्हणून त्यांना तो सेपरेटच ठेवायचा होता आणि म्हणून ही स्वराज्याची राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. हा जो रायगड किल्ला आहे तो. एक लाईन करा. अर्ध्याच्या वर आलं आणि आता इथे पुढे एकेरी पायवायचे वरती झेंडे लागले तिथपर्यंत जायचंय. चला चलो. आतापर्यंत माझी पूर्ण एनर्जी ड्रेन आउट झाली होती, पण जसं काकडी खाल्ली मला फुल टू एनर्जेटिक वाटायला लागले, एकदम एनर्जेटिक. हा फक्त ट्रेकिंगला येताना का बरं ट्रेकिंगची व्यवस्थित पाहिजे हे आत्ता समजलं, नाही तर हे असं पडझड.
उरकं. अर्धा गड चढायचा. हो कोणीतरी बोललं की थोडाच राहिला पण अजून अर्धा आहे पूर्ण. वरतून दृश्य खूप छान दिसतं. इथून कोणते गड दिसतात का ग? पूर्ण दिसतो एक राजगड दिसतो आणि अजून एक दिसतो पण तो मला नाही माहिती. आणि काही जण फक्त आज पायरीचं दर्शन करून त्यांना राहणं शक्य नाही म्हणून ते एकदाच दर्शन हो. करून रिटर्न पण जाणारे भरपूर लोक आहेत. अजून अर्धा गड चढायचा आहे. असं वाटलेलं खूप वरती आलोय पण नाही, खूप आहे अजून बाकी चढण्यासाठी. पण सगळी काही सोय केलेली आहे. मेडिकल असो म्हणजे कोणाला चक्कर वगैरे आले तर गोळे औषधासाठी कोणीतरी आहे इथे. नंतर पाण्यासाठी पण टँक आहेत. प्लॅस्टिकच्या ज्या टँक असतात त्या बिस्लरी पण वाटतात. ॲम्ब्युलन्स पण आहे. अजून तरी खाण्यापिण्याची पण थोडीफार आहे वरच्यावर सोय. आता अजून बघूया पुढे कसं एक्सपिरियन्स आहे. इकडून असं आपण आलो आहोत आणि आता असं जायचं इकडून ते तिथून झिगझॅग करत वरती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही वरती चढत असतानाच स्वराज्याचं सुवर्ण तोरण इथे जात होतं. त्याचं दर्शन आम्हाला इथं भेटतंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता हे जे तोरण आहे बेसिकली हे इथून खाली जाऊन हा जो मुख्य दरवाजा लागतो तिथे लागणार आहे आणि तिथे त्याचं ढोल ताशांच्या तालात स्वागत होतंय. आणि आता खरी सुरुवात झाली आहे सोहळ्याची. राज्याचं तोरण आणलेलं आहे आणि इथे मेन दरवाजाच्या इथे त्याची आधी पूजा होणार आहे आणि पूजा होऊन ते पुढच्या साईडनी वरती चढवणार आहे. आणि जो ढोल ताशांचा गजर चालू होता अविस्मरणीय. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जितकं काही थकलो होतो तो पूर्ण थकवा त्यांचा तो ढोल ताशा ऐकून एकदम निघून. हळू हा. आई जिजाऊ आता वरती पोहोचलोय. की जास्त गर्दी आहे की आम्ही टेंट जागा शोधतोय. कदाचित आम्हाला थोडंसं खाली जाऊन परत टेंट लावावं लागणार आहे. आता आम्ही इथे आलोय होळीच्या माळाचं आणि शिरकाई मंदिरच्या इथं. परंतु सगळ्या ठिकाणी जिथे जिथे प्लेन जागा आहे तिथे सगळ्यांनी टेंट लावले आणि आता स्ट्रगल चालू आहे टेंटसाठी जागा शोधण्याचा. तर समोर मला असं वाटतंय की एक प्लेन जागा आहे तिथे आपला टेंट लागू शकतो पण तिथे जाऊनच कळेल. तिथं कठडा आहे. त्यांचे म्हणणं आहे की कोणालाच परमिशन नाही आहे तिथे टेंट लावायला. तर पुढे मोकळं पटांगण आहे तिथे टेंटची जागा बघू. परंतु चिनू आणि दीदींना घेऊन येऊ कारण बॅग सर्व त्यांच्याकडे. राणी महालात आपल्याला टेंटला जागा मिळाली. यांनी जर अशी व्यवस्थित लावले असते ना खूप मस्त जागा झाली असते.
ही जागा आहे, इथे आपण टेंटची व्यवस्था करू. इथे आमचं टेंट रेडी झालंय आणि आता तिकडे होळीच्या मैदानामध्ये मर्दानी खेळ सुरू झाले, ते बघायला आता आपण जाऊया. पहिले तर पाणी बघायचं आहे, कारण फ्रेश व्हायचं आहे. हां, फ्रेश झाल्यानंतर मग आपण खेळ बघूया. चलो. आणि आपल्याला नशीब का कॅम्पेनसाठी एकदम राणी महालात जागा भेटते मस्तपैकी. इथे आम्ही मस्तपैकी पिठलं भाकरी, ठेचा, कांदा, चटणी खायला बसलोय आणि इथे मागे एवढ्या मोठ्या याच्यावर पिठलं भाकरी बनते गरमागरम. इतकी भूक लागलीये. आता इथे संध्याकाळ झाली आहे आणि आता जवळपास 7 वाजले असतील आणि पूर्ण हा जो सभोवतालचा परिसर आहे हा सगळा शिवमय परिसर झाले. कुठून लांबून सातारा, परभणी, कराड, कोल्हापूर अशा भरपूर ठिकाणाहून लोक इथे फक्त एका भक्तिपोटी शिवरायांच्या ओढ, राज्याभिषेकाची ओढ, त्यासाठी इथे सगळे जमले. जिथे भेटेल त्या जागेवर सगळे झोपताय. परत इथे मागे खायची लाईन लागली, जी भक्तांसाठी मोफत जेवण आहे त्याची. समोरच अजूनही मैदानी खेळ चालले. म्हणजे आत्ता शिवाजी महाराजांच्या इतके वर्ष ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर असणारे प्रेम, त्यांची भक्ती इतकी जास्त आहे की जेव्हा खरंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असेल तेव्हा या रायगडाची किती सुंदरता असेल हे आपण इमॅजिनच करू शकत नाही. आणि खरंच राजांचं तितकं महत्व आहे की आज ते होते म्हणून आज आपलं अस्तित्व आहे आणि ते खरं जाणवतं. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की दिवाळीत सुद्धा आजही आमच्या घरात पहिला दिवा जो असतो तो छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लागतो, कारण आज ते होते म्हणून आज आमचे देवाऱ्यातले देव आहे. आणि जर तेच नसते तर आज कदाचित देवही नसते आणि आमचंही अस्तित्व नसतं. आणि इथे आल्यावर खरंच म्हणजे मन भरून येतं प्रत्येकाची तेवढी ते प्रेम बघून. आणि आयुष्यात इथं येऊन म्हणजे एकदा स्वर्ग काय असतो तो अनुभवायचा असेल, ती रात्र प्रत्येकाच्या नशिबात नाही राहत. म्हणून एकदा तरी कधीतरी तुम्हाला शक्य झालं तर कुठल्या तरी एका राज्याभिषेकाला येऊन इथं तो अनुभव नक्की घ्या, असं मी तुम्हाला जरूर सांगेन.
छत्रपती श्री शिवाजी महाराज की वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भवानी जय शिवाजी. इथे इतके शिवभक्त म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत जी जागा भेटेल तिथे हवे त्या अवस्थेत झोपलेले, खाली गादी वगैरे काही कम्फर्ट नाही, सरळ चटया टाकलेल्या आणि झोपलेले. हे फक्त आणि फक्त उद्यासाठी, त्या अट्टहासासाठी, शिवराज्याभिषेकासाठी. असं वाटतच नाहीये रात्र आहे, पूर्ण धुक्यांमुळे सकाळच झाली असं वाटत. गोंधळाचा प्रोग्राम होऊन आम्ही परत टेंट जवळ गेलो, थोडं फ्रेश झालो आणि शेवटचा पोवाड्याचा प्रोग्राम आहे जो रात्री 2-2:30 पर्यंत चालणार आहे आणि पहाटे परत 5ला सुरू होतो. तर आता आपण 2-3 पोवाडे बघायला जाऊया आणि त्यापेक्षा पण आधी पाणी शोधूया, खूप जास्त तहान लागली. छत्रपती शिवाजीराजे जन्माला शिवनेरी किल्ल्यावरती आले आणि त्यांनी स्वराज्य स्थापना छत्रपती रायगडावरती शिवनेरी किल्ल्याचं शिव आणि रायगड किल्ल्याचं राय असे आपले शिवराय ते जन्माला आले आणि आपल्या समोर खऱ्या अर्थाने त्याने एक विषय मांडला की माणसाने जगावं कसं. किती वर्ष जगले तुम्हाला सांगायची गरज नाही, जास्त वेळ लागत नाही. शिवनेरी गडावर एका जोता बदलली, शिवनेरी गडावर एका जोता बदलली, बाळशुभाच्या येण्यात सावित्री उतरली.
असं सोपवायचं सुद्धा नाही मिळालं फुकट. एवढ्या कार्यक्रम माझा झाला पण मी तुम्हाला नाचायचं सांगितलं की कारण माझ्या मते छत्रपती शिवाजी राजांच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी राजांना नाचून डोक्यावर घेतल्यापेक्षा आधी डोक्यात घेऊन नाचा. म्हणून त्या शिवरायांसाठी एक गीत आम्ही निर्माण केलेलं आहे. ते आम्ही जास्त काही कुठे गायलेलं नाही, आपल्या समोर गाण्याचा प्रयत्न करतोय. घोड्यावरती स्वार झाला दुर्जनाचा नागी वैरी सर्व गाया लागी वैरी सर्व गाया कारण
धन्यवाद धन्यवाद. यानंतर शाहीर ऋतुल चव्हाण. शिवाजी महाराज शिवराजा तो गणपती अरे ही मनाची आवलाद आहे तुला पुढं तुला वागायची नाही आणि जीव गेला तरी साजूची मारी कधी चुकायची शिवराजा तो गणपती शिवराजा अभिषेक सोहळ्याची लागती मनाला ओढ आला रायगड नाम रायगड नामचा स्वर्ग रायगड नामचा स्वर्ग रायगड नामचा स्वर्ग रायगड अरे पाहून शिवरायाला अरे पाहून शिवरायाला सारे गणी मातीला मिळाली मराठी आली हे कळाली जेव्हा मराठी आली हे कळाली तेव्हा मुकल्या आता शेवटचं गाणं शिवराजा तो गणपती न्याय धुरंधर त्याची साऱ्या हिंदुस्थानाचा नमस्कार. आजचा आपला शिवराज्याभिषेकाचा दुसरा दिवस 6 जून 1674 रोजी हा सुवर्ण दिवस या रायगडाने बघितला होता. कारण वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले आणि आज त्याचा वटवृक्ष झाला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल. कारण जेव्हा गागाभट्ट काशीहून इथे आले होते तेव्हा त्यांनी पाहिलं होतं की इथं रयत जी होती ती एकदम सुखी, स्वतंत्र आणि एक असं प्रत्येकाला सेफ फील होतं अशी सगळी जनता इथे प्रेमाने आनंदाने राहत होती. तेव्हा त्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी त्यांचा राज्याभिषेक हा करवून घ्यायचा नव्हता. परंतु गागाभट्ट असं बोलले की जर आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक झाला नाही तर त्यांना कोणी राजा म्हणून मानणार नाही, त्यांना अजूनही शहाजी राजांचे वतनदारांचे पुत्र म्हणूनच मानलं जाईल आणि तसंच ही पिढी पुढे जाईल तेव्हा एक राजाची पिढी पुढे म्हणून जाणार नाही. तर असं गागाभट्टांच्या अट्टहासाने शिवराज्याभिषेकाचा सुवर्ण सोहळा इथे पार पडला होता. चला दादा पुढे चला चालत राहा. फोटो नका चला दादा तात्पुरतं चांगलं झालं 80 रुपये. थोड्या वेळाने
चला पुढे सर चालत राहायचं दादा फोटो चालू मध्ये काढा चला पटपट चला पुढे गॅप भरलाय ही लाईन आहे रिटर्न जाणाऱ्या लोकांची. पूर्ण जगदीश्वर मंदिरापर्यंत आहे. आपल्या बाजारपेठेपासून मैदानापासून ते जगदीश्वर मंदिरापर्यंत. शिवभक्त दुर्गनाथ रायगडला आपण जाणं क्रमप्राप्त समजतो म्हणून 3-4 तारखेपासून इथं मुक्कामी आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराज इथं आज आपल्याला या मेघडबी पुतळा पाहायला मिळतो त्याच ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिकवतात तेव्हा शिकवत नाही आणि आपण त्यांचा इथं शिकवायचं. इतिहासाची माहिती असणं गरजेचं पण आपला एवढा सुंदर भव्य सोनाचे शिवाजी पण आपल्याला एवढं मोठं इतिहास घडवलं ते का आपण शिकवते आपल्याला मुलांच्या परत. आणि म्हणून शिवचरित्र हे नुसतं शाळेपुरतं मर्यादित नाही तर खऱ्या अर्थाने शिवचरित्र हे कॉलेजमध्ये बाहेर पडेपर्यंत त्या मुलांच्या महाराष्ट्रात नाही किंबहुना देशात शिकवणं गरजेचं आहे. मराठी मातीचा सण ह्यो